नमस्कार. आपण पाहता सम्मान देश का या चॅनलमध्ये मी शमुएल मगर आपलं स्वागत करतो. आज आपण पाहतो की आज जो 8 मार्च जो महिला दिन आहे आणि महिला दिन म्हणजे आम्ही पाहिलं की जुन्या काळामध्ये एक महिला चूल आणि मूल सांभाळणं हे तिचं काम असायचं आणि तिला बाहेर जाणं किंवा कोणत्या प्रकारचं काम करावं याला बंदी घातली असायची. आणि दोन गोष्टीमध्ये चूल आणि मूल या गोष्टीमध्ये ते गुरफटून गेलेली असते. पण आम्ही पाहतो की या शतकामध्ये आजकालची महिला शिकून प्लेन चालवतात, ट्रेन चालवतात. जशा राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, त्याच्यानंतर इंदिरा गांधी, ह्या अनेक महिला यांचं उदाहरण आज आमच्या समोर आहे. म्हणून आज आम्ही या महिला दिनाच्या निमित्ताने, जागतिक महिला दिन आहे, या महिला दिनाच्या निमित्ताने काही हॉस्पिटलमधील जे परिचारिका आहे आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांच्याशी संवाद करणार आहोत, त्यांच्याशी थोडंसं आम्ही हितगुज आम्ही जाणून घेणार आहोत. तर चला आपण या जागतिक महिला दिन आहे या दिनाच्या निमित्ताने काही महिलांशी आपण चर्चा करूया आणि प्रथम त्यांचा परिचय घेऊया आणि मग आपण त्यांच्याशी करूया. मॅडम आपलं नाव काय? नीता अशोक पाखरे. मोठं नीता पाखरे. आपलं दीपाली प्रमोद खारगे. शमुएल मगर सविता. आपलं अश्विनी जगताप. मोनिका चव्हाण. पूजा रणसिंग. मॅडम आजचा माझा प्रश्न आहे की या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जसं मी आत्ता सांगितलं की महिला जुन्या काळामध्ये घर आणि चूल मूल या गोष्टीमध्ये ती असायची, तिला कोणत्या प्रकारची परवानगी नसायची. पण आजकालची महिला ज्या ह्या शतकामध्ये शिकून एक आपलं करिअर, आपलं किंवा ओळख जी तिने एक स्थापित केलेलं आहे. आणि या महिला दिनाच्या निमित्ताने आपण काय सांगू इच्छिता? आपलं बोला, काय आपलं तुम्हाला काय असं वाटतं हा महिला दिन जो आहे जुन्या काळामध्ये म्हणजे महिला जे करायची? महिला अजिबात सुरक्षित नाही आहे. तिच्यावर काही काही अत्याचार पण होत आहेत. छेडछाड केली जाते रेल्वेत म्हणा, बसमध्ये म्हणा. म्हणजे एखाद्या ऑफिसमध्ये असेल तर त्या महिलाच्या बरोबर, ऑफिसमधील पण, अंगणवाडी सेविका पण, जॉब करणाऱ्या इतर खाजगी संस्थांमध्ये पण. बरं, आणखी मला एक म्हणायचं की जी महिला जुन्या काळामध्ये जर पाहिलं तर त्यांना शिक्षणाची हे नसायची, परवानगी नसायची आणि फक्त ते शिक्षण काही ठराविक लोकांच्या किंवा जातीच्यासाठी असायचं. पण आजकाल जी महिला आहे ग्रॅज्युएट होऊन, जर आमच्या देशाची प्रधानमंत्री जर पाहिलं तर इंदिरा गांधीजी ज्या त्या प्रथम महिला पंतप्रधान होत्या आणि अशी अनेक महिलांची उदाहरण आम्ही पाहतो. तर याबद्दल आपण काय सांगू? पूर्वी ज्या आहेत महिला घराच्या बाहेर जात नव्हत्या आणि शिक्षण वगैरे त्यांना काही एक माहीत नव्हतं. परंतु आता जे आहेत आम्ही सर्व शिकून आज पुढे आहोत आणि स्वतःच्या पायावर उभे आहोत. प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जॉब करत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते काम करत आहेत, घर बघून मुलं बघून ते जॉब करत आहेत. परंतु काही गोष्टी अशा आहेत की घरामध्ये किंवा बाहेर त्यांना दाबल्या जातं. आता आम्हाला त्याही गोष्टीचं वाईट वाटतं की ज्या प्रकारे आपण म्हणतो की महिला स्वतंत्र आहेत, महिलांना त्यांचं राहण्याचं किंवा करण्याचं सर्व काय स्वातंत्र्य आहे, पण ही सुरुवात कधी कधी आपल्या घरातून देखील असते की खरोखर महिला बाहेर पडतात, काम करतात, बऱ्याच ठिकाणी करतात, परंतु त्यांना बऱ्याच ठिकाणी त्यांना दाबलं जातं किंवा काम न करण्यासाठी किंवा पाठीमागे राहण्याकरता देखील त्यांना त्रास दिला जातो. ह्या गोष्टीची आम्हाला आजही खंत आहे. पण दुसरा माझा एक प्रश्न आहे की ज्या महिला, काही लोक म्हणतात की महिलांनी काही शिक्षण घ्यावं, असं काही नाही, जास्त शिकावं. तर यास शिक्षण हे प्रत्येकाने घेतलंच पाहिजे, कारण की जेव्हा आपण शिक्षण घेतो त्याच वेळेस आपल्याला समजतं की जगामध्ये काय चाललेलं आहे आणि कुठल्या प्रकारे आपल्याला जगायचं आहे. आणि आपण शिक्षण घेतल्याच्या नंतरच आपण बाहेर पडतो. बाहेर पडल्याच्या नंतर आपल्याला ज्ञान प्राप्त होतं की आपल्याला कुठं जायचं आहे. पूर्वी असं होतं की कोणाला लिहिता वाचता येत नव्हतं, त्याच्यामुळं महिला ज्या आहेत त्यांच्या घरातल्या लोकांवर डिपेंड होत्या, त्या बाहेर जाऊ शकत नव्हत्या आणि त्यांना वाचता लिहिता येत नव्हतं. जसं आपण बघतो कुठल्या गावाला जायचं आहे, कुठल्या गाडीवरती काय नाव आहे त्यांना काहीच माहीत नव्हतं. परंतु आज त्या शिकलेल्या आहेत, त्या स्वातंत्र्यतेने जात आहेत, फिरत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत. तर आमचं म्हणणं हेच आहे की जे महिला आज शिकत आहेत ते खूप चांगली गोष्ट आहे की त्यांना स्वातंत्र्य दिले, की ते शिकत आहेत आणि चांगल्या क्षेत्रामध्ये पुढे जात आहेत.
मॅडम शिक्षणासंदर्भात आम्ही काही गोष्टीमध्ये आमचा हा जो टॉपिक जो आहे की महिलांनी शिकावं आणि आम्ही पाहतो की ज्या बिझनेस करणाऱ्या ज्या महिला या अनेक मोठमोठ्या ठिकाणी मोठमोठ्या शहरामध्ये छोटे छोटे उद्योगधंदे करून महिला एक छोटासा बिझनेस करताय, गृहउद्योग करताय. तर याबद्दल आपण काय बोलू शकता? काय वाटतं तुम्हाला महिलांनी जे उद्योग करताय? त्यांनी त्यांचा उद्योग व्यवस्थितपणे करावा अशी माझी इच्छा आहे. कुणावरही अवलंबून राहू नये. त्यांनी पूर्णपणे आपलं स्वतंत्रपणे जगावं, कुणावरही दबाव आणू नये. काही गोष्टी म्हणजे स्वतः हे करावं बस. मॅडम आपण काय सांगू शकता? महिलांनी शिकलं पाहिजे आणि स्वतःच्या हिमतीवर जगायला पाहिजे. म्हणजे कुणावर डिपेंड न राहता आपण स्वतः. हां मॅडम आपण काय सांगू? मग आता सगळ्या काही मुली शिकतायत, महिला पण जो घरी राहून काही जॉब करतायत. तर काही हे सगळं म्हणजे त्यांनी केलं पाहिजे आणि कोणावर डिपेंड नाही राहिलं पाहिजे, घाबरलं नाही पाहिजे. मेन गोष्ट की तिथं मुलं येतं, जेंट्स आहेत, मी कसं काम करू असं तसं. जेंट्स असलं तरी मुलींनी पण स्वतः व्यवस्थित राहून तिथं आपलं काम व्यवस्थित केलं पाहिजे. मॅडम पुन्हा एक प्रश्न हमेशा मी करतो की अनेक ठिकाणी म्हणजे आम्हाला ऐकलं जातं की सर आज म्हणलं ते जगामध्ये किंवा आपल्या देशामध्ये महिला सुरक्षित नाही. तर ह्या गोष्टी म्हणजे सुरक्षित होत नाही आणि लोक चुकीच्या पद्धतीने किंवा महिलांवर अत्याचार करतात. तर याबद्दल काय थोडंसं बोलू शकता? ज्या महिलांवर हे होतं सुरक्षित नाही, अनेक ठिकाणी गेल्याच्यानंतर अनेक विभाग आहे काही गोष्टींमध्ये, तर महिलांना त्या ठिकाणी अनेक गोष्टींना त्रासाला सामना करावा लागतो. महिलांनी व मुलींनी न घाबरता न डगमगता समोरच्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे. बिनधास्तपणे वागले पाहिजे. पाहतो की काही जे बहिणी आहेत तर त्यांना थोडंसं बोलायलाही घाबरत आहे की कॅमेऱ्याच्या समोर. तर मी एकच सांगेल की आम्ही या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ज्या सर्व माता भगिनी आहेत आम्ही त्यांचा एक आदर आणि रिस्पेक्ट करतो. कारण चांगल्या घरामध्ये असं म्हणतात की यशस्वी पुरुषाच्या नाही का, जो पुरुष असतो त्याच्या पाठीमागं त्याच्या पत्नीचा एक सहभाग असतो आणि एक त्यांचं पाठिंबा असतं. घरामधून जेव्हा आपला पार्टनर, जेव्हा आपली पत्नी जेव्हा एखाद्या गोष्टीला पुरुषाला एक सहकार्य करते, तर मोटिवेशन देते, तेव्हा पुरुष एका मोठ्या एक लेवलला जातो. याबद्दल आपण काय बोलू शकतो? हो, प्रत्येक महिला जी आहे आपल्या घरामध्ये आपल्या पुरुषांना किंवा आपल्या पतीला सहकार्य करण्याची तयारी ठेवते ती. आणि स्त्री एक अशी आहे की ती सर्व काम करण्याचं धाडस दाखवते. ती जी आहे शिक्षण केल्याच्या नंतर जेव्हा तिला ज्ञान प्राप्त होतं ती घरात बसून राहत नाही. तिला वाटतं की मी ज्या प्रकारे शिकलेलं आहे माझ्या घरातली मुलांनी देखील शिकावं आणि पुढं जावं. त्याच्यानंतर ती जी आहे घर सांभाळते, मुलांना सांभाळते, घरातल्या लेकरांचं शिक्षण घेते. ती ह्या गोष्टीसाठी सदैव तयार असते. स्त्री जी आहे कधी थकत नाही. ती हा विचार करत नाही आता मी ड्युटी करून आले आणि मी आता पुढचं काही एक काम करू शकत नाही. हा पुरुष जो आहे जो आपलं काम करून ड्युटी करून थकून जाऊ शकतो, तो घरातून आराम करण्याची इच्छा बाळगतो. परंतु स्त्री जी आहे ती कधी आराम करत नाही. ती जी आहे ड्युटी करून आल्याच्या नंतर आपल्या मुलांनी काय खाल्लं किंवा त्यांना काय पाहिजे याची व्यवस्था करते. त्याच्यानंतर मुलांनी अभ्यास केला की नाही, त्यांनी त्या क्षेत्रामध्ये पुढं जावं, कुठल्या ठिकाणी शिक्षण घ्यावं ह्याचा विचार करते. एवढंच नाही तर ती स्त्री घरातल्या थोर मंडळीचाच देखील ती विचार करत आहे. म्हणजे स्त्री जी आहे प्रत्येक गोष्टी करण्याकरता ती धाडस दाखवते. ती थांबत नाही किंवा खचत नाही की मी आजारी आहे, मी झोपणार आहे, मी आराम करणार आहे, ह्या गोष्टी तिच्या डोक्यामध्ये कधीही नसतात. तर स्त्री जी आहे सदैव तयार असते, खंबीर असते आणि तिला जे आहे स्वतःचं पाठबळ असते या गोष्टीसाठी. ती ह्या गोष्टीसाठी कोणाचा आधार घेत नाही. कधी कधी तिला स्वतःला ज्यावेळेस विचार येतो की मला हे करायचं आहे, तर ती स्त्री आजारी जरी असेल तरी ती उठून करण्याची ताकद आणि हिंमत दाखवते. म्हणजे महिला जे काम करत असताना त्यांना बाहेरचं काम करून घरातली जबाबदारी सांभाळावं लागते. तर मॅडम याबद्दल आपण काय बोलू सांगू? परंतु तुमचं मत आहे मला. हां, महिला किती आजारी असले तरी मुलांचं शिक्षण बघते, घरातला धुणं भांडी स्वयंपाक ते पण करते, आर्थिक परिस्थितीला सुद्धा साथ देते, घरगुती काम करते, शिवणकाम म्हणा, स्वयंपाक काम म्हणा, बचत गटाचं पण चालू शकते. एक व्यवसाय 10 बायका गोळा करून ती बचत गट, गृहउद्योग, पॅकिंग अशा अनेक कामं ती घरबसल्या करते आणि आपल्या पतीला सहभागी पण घेते त्यात.
आपण पाहिलं की अनेक महिलांनी जे त्याचे आपले विचार मांडले आणि हा महिन्यामध्ये या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ह्या महिलांनी जे त्यांचे विचार आहे, ज्या गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतं, स्त्री म्हटलं तर अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. घरची जबाबदारी, आपल्या परिवाराची जबाबदारी, कामामध्ये असलेली ती जबाबदारी ते पार पाडण्यासाठी जे सक्षम आहेत. आणि अशाच आमच्या ज्या बहिणी आज आलेल्या आहे, त्यांचा वेळ जो आमच्या सम्मान देश का या चॅनलला त्यांनी वेळ दिला, त्यांनी आपलं प्रतिक्रिया दिल्या म्हणून मी त्यांचे आभार मानतो. आणि एक शेवटचा मेसेज मी मॅडम, ज्या महिला किंवा मुली जे शिकत आहे, पुढे ते काहीतरी त्यांना बनायचं आहे, तर तुम्ही त्यांना काय मोटिवेशन किंवा संदेश काय देऊ शकता त्यांच्यासाठी? तुमच्यापैकी तुम्ही बोलू शकता काय त्यांना येणाऱ्या त्या महिलांना, ज्या मुली आहे, कॉलेज करत आहे किंवा त्यांना शिकून काहीतरी बनायचं आहे, तर त्यांना तुम्ही एक संदेश काय देऊ शकता? बोला. शिकून काहीतरी करायला पाहिजे, जॉब वगैरे करायला पाहिजे. त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. कुणावरही अवलंबून न राहता त्यांनी त्यांचं पाऊल पुढं घ्यायला पाहिजे, मागं न घेता. थँक्यू. आमच्या सर्व मॅडमचे आम्ही सर्वांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या चॅनलला वेळ दिल्याबद्दल आभार मानतो. आणि एकच सांगेल की प्लीज आमच्या सम्मान देश का या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि तुम्हाला जो व्हिडिओ आजचा कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. जय हिंद.